नमस्कार, मी डॉक्टर जान्हवी सप्रे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणरायाचे आगमन होते. मंगल मांगल्याची देवता, बुद्धीची, यशाची देवता आणि संकटांचा नाश करणारी ही देवता म्हणून दरवर्षी घरोघरी श्री गणेशाची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना करून षोडोपचारे पूजा केली जाते. आणि या पूजेनंतर आपल्या लाडक्या बाप्पाचा लाडका खाऊ म्हणजेच मोदक ह्याचा नैवेद्य दाखवला जातो. जसं बाप्पाला हा मोदक अतिशय प्रिय आहे तसं तुम्हा आम्हा सर्वांना तो आवडतो. बाजारात तर विविध प्रकारचे मोदक उपलब्ध आहेत. उकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले असतात, सर्वांना आवडणारे असतात. परंतु ते बनवायला थोडेसे कठीण आणि टिकण्यासाठी कमी दिवस असल्यामुळे आपण ते जास्त बनवून ठेवू शकत नाही किंवा आणू शकत नाही. आजकाल माव्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले असल्यामुळे माव्यापासून किंवा खव्यापासून बनवलेले मोदक आरोग्यासाठी थोडेसे घातक ठरू शकतात. मग अशा वेळी पारंपरिक पद्धतीनेच बनवलेले परंतु थोडेसे वेगळ्या प्रकारचे मोदक आपल्या बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवूया. तसंच आपल्या आपतेष्टांकडे गणेशाच्या दर्शनाला जाताना देखील ते आपण घेऊन जाऊ शकतो.